नमस्कार, जागृत महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। लातूर जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। एटीएम मधून चक्क चोरांनी 18,82,000 पळवल्याची माहिती आमचे प्रतिनिधी नागनाथ ससाने यांनी दिली आहे। पाहूयात हा धक्कादायक प्रकार। उदगीर तालुक्यातील हाळी हडरगुळी येथील चौकात स्टेट बँकेचे असलेले एटीएम मशीन चोरट्यांनी फोडल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली असून चोरट्यांनी तब्बल 18,82,000ची रोकड पळविली आहे। विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे। याबाबत वाडवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हडरगुळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या 2 वर्षापासून स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम मशीन बसवण्यात आली आहे। हाळी हडरगुळी हे गाव बाजारासाठी प्रसिद्ध असून परिसरातील 30 ते 50 गावच्या नागरिकांची दैनंदिन कामासाठी वर्दळ असते। शिवाय येथील जनावरांचा बाजार देश प्रसिद्ध असून राज्यासह परराज्यातील व्यापारी, पशुपालक, शेतकरी येथे जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी येतात। दर रविवारी आठवडी बाजार भरतो। या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल असते। आर्थिक उलाढाल व्यापारी नागरिकांच्या सोयीसाठी एटीएम मशीन बसवण्यात आली आहे। रविवारी बाजार असल्याने संबंधित एजन्सीकडून शनिवारी रात्री मशीनमध्ये पैसा भरणा करण्यात आला होता। यावर नजर ठेवून अज्ञात चोरटे कारमधून आले। रविवारी पहाटेच्या सुमारास चोरांनी गॅस कटरने मशीन कापली। त्यातील 18,82,000ची रोकड पळविल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे। हाळी हडरगुळी हे नांदेड बिदर मार्गावरील बाजाराचे मोठे गाव असून येथे विविध प्रकारची दुकाने आहेत। चोरीच्या घटना अधूनमधून घडत असतात। एटीएम मशीन फोडल्याच्या घटनेमुळे स्थानिक व्यापारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, लातूर। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.जागृतमहाराष्ट्रnews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।